लोणेरे हत्या प्रकरणात मोठा गोंधळ। ही पोलिसांची चूक आहे की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न? आरोपी पकडला असं जाहीर केलं, पण 2 दिवस उलटूनही तो मोकाट कसा? रायगडमध्ये नेमकं काय लपवलं जातंय? रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमध्ये घडलेल्या तरुणीच्या निर्गुण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सुरुवातीला पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती आणि तसं ट्विट देखील मंत्री आदिती तटकरे यांनी केलं, पण प्रत्यक्षात 2 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याचं समोर आलं आहे। यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। आरोपीला तातडीने अटक करा आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवा अशी जोरदार मागणी आता होत आहे। गोरेगाव लोणेरे या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, ही घटना अत्यंत निंदनीय आहे। मी संपूर्ण माणगाव तालुका रायगड जिल्ह्याच्या बहुजन समाजाच्या वतीने या गोष्टीचा प्रथम निषेध नोंदवतो। ही घटना ही बहुजन समाजावर झालेली घटना आहे, कारण अशा प्रकारे मागच्या 4-5 वर्षांमध्ये 2 घटना घडून गेलेल्या आहेत। एक सुर्रे या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे एका मुलीची निर्गुण हत्या करण्यात आलेली होती। उणेगाव या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली होती। म्हणजे ही एक वाईट अशी प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज एकवटलं पाहिजे। इथे जात धर्म लिंग न पाहता केवळ आपली ती भगिनी आहे आणि त्या भगिनीच्या अन्याय हत्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे असं मी आवाहन करतो। बघा, तुम्ही तर कालचा हा एक मोर्चा नसून काल मी फक्त भेट देण्यासाठी गोरेगाव विभागातले सगळे पक्षप्रमुख, संघटना प्रमुख, गोरेगावचे नागरिक आम्ही सगळे गोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो। त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला असं माहिती कळवण्यात आली की बाबा हा जो व्यक्ती जो आहे हा व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातला आहे। पण आम्ही जेव्हा त्याची माहिती घेतली तर आम्हाला असंच कळवण्यात येते की हा व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातला नाही। तर हे पोलीस प्रशासन आम्हाला हे कुठंतरी खोटं सांगून एक आमची दिशाभूल करत आहेत। आम्हाला कुठल्याही बाबतीचं एक कुठलं योग्य उत्तर आम्हाला दिलं जात नाही। कधी सांगितलं जातं त्याचं आधार कार्ड आमच्याकडे आहे, कधी सांगितलं जातं तिथं त्या लॉजवरती त्यांच्या नावाची एंट्री आहे। जेव्हा आम्ही खरोखर चौकशी केली असता तिथं असं दिसून आलं की दोघांचं कुठल्याही बाबतीची तिथे एंट्री नाही आहे। आधार कार्डचे आम्ही झेरॉक्स मागितले असतात तेही आम्हाला सांगत नाहीत। जे लोणेरे या ठिकाणी जो हत्याकांड झालेला आहे, बौद्ध समाजातील ज्या मुलीचा हत्याकांड केलेला आहे, तर क्रूरपणे तिच्यावरती वार करून तिला संपवलेला आहे। आज वास्तविकता समाज, बहुजन समाज उग्र होऊन त्या पोलीस स्टेशन दरबारी जात असताना सुद्धा पोलीस ही प्रथम दिशाभूल सर्वांचीच करत आहेत। पोलिसांनी एवढी दिशाभूल केलेली आहे की काही स्थानिक आमदार, खासदार, मंत्री असतील त्यांना सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की त्याला आम्ही पकडलेलं आहे। जर पोलिसांनी पकडलं असेल तर त्यांनी नाव जाहीर करायला पाहिजे होतं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।